आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्याकडून विरोध करण्यात येतोय. कपिल पाटील यांनी शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचं काम केलं. इथे शिवसेनेची ताकद मोठी आहे, त्यामुळे लोकसभेची जागा शिवसेनेला देण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. आमच्या जागा आम्हाला मिळाल्या आहेत. संजय राऊत यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं. गेल्या वेळेला आम्ही दोघे होतो, आता तिघे आहोत, त्यामुळे जास्तीचा त्याग करावा लागणार असंही त्यांनी नमूद केलं. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी नागपुरात काँग्रेस प्रभारी चेन्नीथला आणि मुकुल वासनिक यांची भेट घेतली. नागपूरमध्ये या नेत्यांमध्ये 35 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळेला त्यांनी काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्याशीही संवाद साधला. सांगलीच्या जागेवरून असलेला संभ्रम आम्ही लवकर दूर करू असं वक्तव्य रमेश चेन्नीथला यांनी केलंय. काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेईल त्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे असं देखील चेन्नीथला म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी आणि प्रचारात सहभागी व्हावं, नाहीतर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या मतदारसंघात प्रामाणिकपणानं मदत करा आणि मोठ्या संख्येनं चंद्रहार पाटील यांना निवडून द्या असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांचा सांगली दौरा हा प्रचारासाठी आहे असं फक्त दाखवलं जात आहे. प्रत्यक्षात म्हणजे वास्तवात संजय राऊत काँग्रेसला झुकवण्यासाठी सांगलीला आली आहेत असा आरोप नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला. साताऱ्याच्या उमेदवारी संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठं विधान केलंय. माझं कुरिअर पॅक करून लांब पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र मी वाटतं तेवढा सोपा नाही असं म्हणत उदयनराजे यांनी आपल्या उमेदवारी संदर्भात मोठं विधान केलंय. माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी घेऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली. अशातच विजयसिंह मोहिते पाटील यांचं लोकसभा मतदारसंघातल्या अनेक गावात तुतारी वाजवूनच स्वागत करण्यात येत आहे. मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवतील असे स्पष्ट संकेत मिळू लागले. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. रविवारी शरद पवार दौंडचा दौरा करणार आहेत. यावेळेला ते येथील ख्रिश्चन बांधवांशी सुद्धा संवाद साधतील, तर दुपारी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतील. भंडारा गोंदिया लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील मेढे यांच्या प्रचारादरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सभेत काही जणांनी गोंधळ घातला. शेतीकरता 12 तास वीज मिळावी याकरता गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान सभेत गोंधळ घालणारे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा आरोप भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांनी केला आहे. वरून देव जरी आला तरी संजय मंडलिक यांना हरवू शकत नाही असं वक्तव्य करणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ब्राह्मण संघ आक्रमक झाला. मुश्रीफ यांनी समस्त हिंदू बांधवांची माफी मागावी अशी मागणी ब्राह्मण सेवा फाउंडेशन संचालित ब्राह्मण सेनेनं केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अबकी बार 400 पारच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि नवनीत राणांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमरावतीमध्ये होमहवन आणि महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला आमदार रवी राणा यांनी सगळे विरोधक होमहवनात स्वाहा झाले पाहिजेत असं वक्तव्य केलं. तर यंदा भाजपच्या स्थापना दिनाच्या दिवशीच नवनीत राणा यांचा वाढदिवस येणं हा योगायोग आहे आणि शुभसंकेत आहे असंही रवी राणा म्हणाले. श्रीकांत शिंदे हेच कल्याणमधले महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. श्रीकांत शिंदे यांना भाजपकडून विरोध नाही, भाजप त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असं वक्तव्यही त्यांनी केलं. त्यामुळे कल्याणमध्ये आता वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे असा थेट सामना रंगेल. कल्याण लोकसभेत मोठ्या वल्गना करून आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि उद्धव ठाकरे लढणार असं सांगितलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमतच झाली नाही. म्हणून कार्यकर्त्यांना पुढे करून तुम लढो हम कपडा संभालते अशी भूमिका त्यांनी घेतली असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
लोकसभेतल्या खासदारांना कसं काम करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीकांत शिंदे. त्यांनी गेली 10 वर्ष कल्याण लोकसभा मतदारसंघात कामाचा डोंगर उभा केला. त्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के यांनी श्रीकांत शिंदे यांचं कौतुक केलंय. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचा विक्रमी मतांनी विजय निश्चित आहे. ते विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनीही व्यक्त केला. तर श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही कामाला लागलोय असंही ते म्हणाले. नाशिकच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत, पण वरिष्ठ निर्णय घेतील आणि तो अंतिम असेल. कोणामध्येही नाराजी नाही असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं. तर गणपत गायकवाड यांच्या घटनेनंतर थोडीफार नाराजी होती, पण ती नाराजी फडणवीस यांनी दूर केली आहे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्याचंही ते म्हणाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीला उमेदवार मिळत नाहीये ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचा खोचक टोला राजन साळवी यांनी लगावला. कोकणच्या जनतेचा विश्वास उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. त्यामुळे विनायक राऊत हे विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास साळवी यांनी व्यक्त केला आहे. सासवडमधल्या पालखी मैदानावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 11 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा होणाऱ्या या बैठकीच्या नियोजनासाठी विजय शिवतारे यांच्या संपर्क कार्यालयात उद्याला एक पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. नाशिकच्या जागेवरून महायुतीचा तिढा अद्यापही कायम आहे. भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी मिळाली तर मी त्यांच्यासाठी काम करेन आणि जर मला उमेदवारी मिळाली तर भुजबळ यांना माझ्यासाठी काम करावं लागेल असं वक्तव्य हेमंत गोडसे यांनी केलंय. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल असा दावा शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांशी नाशिकच्या जागेबद्दल चर्चा करू आणि ही जागा शिवसेनेची आहे, त्यामुळे ती शिवसेनेलाच मिळाली पाहिजे असं मतही त्यांनी मांडलं. फडणवीस यांचं विधान हास्यास्पद आहे. बारामतीतली लढाई कुणाच्या विरोधात आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे बारामतीकर त्यांच्या पद्धतीनं उत्तर देतील असं विधान जयंत पाटील यांनी केलं. तर बारामतीत नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप सुद्धा जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील यांना त्यांच्याच पक्षात कोणी विचारत नाही, त्यामुळे ते सध्या नाराज आहेत. एवढी मोठी निवडणूक असतानाही जयंत पाटील कुठे दिसत आहेत का असा प्रश्न फडणवीस यांनी विचारलाय. तर शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे तिघच सगळीकडे दिसत आहेत असं म्हणत जयंत पाटील यांच्या आरोपांना फडणवीस यांनी उत्तर दिलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना, मिठी मारणाऱ्यांना बाळासाहेब क्षमा करणार नाहीत अशी टीका दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तर एकनाथ शिंदे यांनी जे काही केलं ते हिंदुत्वासाठीच केलं याचा पुनरुच्चार केसरकर यांनी केला आहे. हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. धनवान लोकांना हेलिकॉप्टरच्या कल्पना सुचतात. एखाद्या पक्षाला मतदारांसाठी हेलिकॉप्टर परवडत नसेल तर मी मोदींना विनंती करते की या नेत्यांची इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय चौकशी झाली पाहिजे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा जयंत पाटील यांनी समाचार घेतला. हेलिकॉप्टरनं मतदार आणू असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था करायची ठरवलेलं दिसतंय. आमचे विरोधक पैशानं किती गब्बर आहेत आणि त्यांच्याकडे किती प्रचंड ताकद आहे हेच दिसतं असं म्हणत जयंत पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. महाविकास आघाडीत केवळ इंजिन आहे, मात्र त्यांना दिशा नाही. महाविकास आघाडीची तिन्ही इंजिनं वेगवेगळ्या दिशेनं जात आहेत असं म्हणत फडणवीस यांनी टोला हाणलाय. राजू शेट्टी यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिल्यानं राजू शेट्टी यांची चांगलीच अडचण झाली आहे. मशाल चिन्हावर लढण्यासाठी नकार दिल्यानं त्यांना हा फटका बसल्याचं सांगितलं जातं. शेट्टी यांच्यावर शिवसेनेनं च्या पाठोपाठ आता काँग्रेसने आरोप केले, त्यामुळे या आरोप प्रत्यारोपांच्यामुळे हातकणंगलेचं राजकारण तापलंय. आघाडीतील जागांचा तिढा लवकर सुटायला हवा. शिवसेना काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे, त्यामुळे लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाकरेंची मशाल नावानं नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे। मशाल चिन्ह निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घराघरात पोहोचवण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत। यावेळेला ठाकरेंची मशाल असं सोशल मीडियावर ब्रँडिंग केलं जात आहे। पुणे महानगरपालिकेच्या लायगुडे हॉस्पिटलच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं। खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह ठाकरे गटानं सुद्धा या विरोधात आवाज उठवला आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर जोरदार निदर्शनं केली, तर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पालिकेच्या कृतीचा निषेध केला आहे। खेडमधल्या फुरुस नावनगरमध्ये सिलेंडरच्या स्फोटानं 2 घरांना मोठी आग लागली। या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र घरांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं। खेडमध्ये सिलेंडरचा स्फोट होण्याच्या घटनेत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर चाकूचा धाक दाखवत वाहन चालकांना लुटणाऱ्या एका सराईत गुंडाला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 2 बाईकसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधी कापसाचे भाव वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र त्यांची मोठी निराशा झाली आहे। गेल्या 10 वर्षात कापसाला चांगला भाव मिळालेला नाही। 2014 मध्ये 13 हजारांचा भाव असलेला कापूस आज 6 ते 6.5 हजारांना विकला जातो। वाशिम जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा महावितरणकडून तोडण्यात आला आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांचे पाण्या वाचून हाल होत आहेत। वीज बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतींना नोटीस बजावून सुद्धा त्यांनी बिल न भरल्यानं त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अकोला ते खंडवा रेल्वे प्रकल्पाच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं घेतल्या जात असल्यानं शेतकरी आक्रमक झाले। तब्बल 5 गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातलाय। जमिनीचा योग्य मोबदला न दिल्यास मतदान करणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। तिकडे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्याकडून जूनपर्यंत पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्यात आलं। जवळपास 25 महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी बणबण करावी लागते। ठाण्यातील घोडबंदरच्या नागरिकांना वाढीव पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिकेनं स्टेम प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला, मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही बैठक जूनपर्यंत होऊ शकणार नाही। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात घोडबंदर वासियांना पाणी टंचाईच्या काही झळा सहन कराव्या लागतील। अकोला जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचला आहे। त्यामुळे वाढता उकाडा आणि संभाव्य लाटेपासून बचाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट आहे। जिल्ह्यातील 216 ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे। धाराशिवमध्ये शासकीय जमिनीवर बोगस पीक विमा लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। बीड, अंबाजोगाई, परभणी आणि धाराशिव इथे काही शेतकऱ्यांसह ऑनलाईन सेवा केंद्र चालक अशा 24 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। या क्षणाची मोठी राजकीय बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। एवढंच नाही तर आज संध्याकाळपर्यंत एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होऊ शकतो। या क्षणाची एक मोठी राजकीय बातमी, आज संध्याकाळपर्यंत एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झालेला असेल असं कळतंय। ऐन निवडणुकांच्या तोंडावर जर का एकनाथ खडसे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात आले तर उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व जागांवर भाजपच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तसंच केंद्रीय नेतृत्वातले काही नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी विनंती करत होते, तर राजनाथ सिंह केंद्रीय मंत्री यांनी नेटवर्क 18ला दिलेल्या खास मुलाखतीत सुद्धा असं म्हटलं होतं की खडसे आमच्याकडे आले होते। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, खडसेंचा युटर्न
बरोबर आहे. खास करून जर बघितलं आपण तर खडसेंचा हा युटर्न आहे. भारतीय जनता पक्षात ते प्रवेश घेण्याचा जवळपास आणि अंतिम निर्णय घेतला आहे. या संदर्भात जेव्हा आम्ही त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की भाजपचा प्रवेश निश्चित झालेला आहे. मात्र केव्हा प्रवेश घ्यायचा या संदर्भातला मुहूर्त अजून निश्चित झालेला नाहीये. पण ज्या पद्धतीनं चर्चा आहे, खास करून जर बघितलं आपण तर गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पक्षामध्ये एकनाथ खडसे यांची चर्चा होती. रक्षा खडसे यांना खास करून जेव्हा खासदार लोकसभेचं तिकीट मिळालं त्यानंतर ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती आता हे अत्यंत महत्वाचं आहे की आता जर बघितलं आपण तर निश्चितपणे हा निर्णय होण्याची शक्यता आहे की यामध्ये आता भारतीय जनता पक्षामध्ये निश्चितपणे एकनाथ खडसे यांचा प्रवेश होतोय. पण मुहूर्त केव्हाचा आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे. आज सायंकाळपर्यंत केव्हा कुठली तारीख आहे आणि किती वाजता ते प्रवेश घेतील हे स्पष्ट होईल. मिलिंद. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. 2 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी नेटवर्क 18ला एक खास मुलाखत दिली होती आणि त्यावेळेला त्यांनी काय म्हटलं होतं आपण ऐकूया. तीन लोगों का वो बन गया है, वो उसको आप कैसे मैनेज कर रहे हैं? अभी देखिए वो एकनाथ खड़से जी को आप लोग वापस ले आए जो कि बहुत दिनों तक बाहर बैठे हुए थे. अब वापस, हाँ अच्छा आ गए, चलिए वो आ गए आप ले आए वापस. उनको लाना पड़ा वापस, कह रहे हैं क्योंकि नॉर्थ महाराष्ट्र में थोड़ी सी सिचुएशन बीजेपी की थोड़ी ख़राब लग रही थी. पहली बार जब वो छोड़ कर गए थे फडणवीस जी से लड़ के गए थे. तो ये इतना सारा विरोधाभास कैसे संभालेंगे आप? मतलब देखिए, बहुत सारे ऐसे जागरूक नेता हैं जो मानते हैं कि 2047 तक हमारा भारत या विकसित भारत बनना चाहिए. जी स्वाभाविक है, उनके मन के अंदर भी ललक होगी कि इसमें मैं भी कंट्रीब्यूट कर सकूं, इसमें मैं भी कुछ योगदान कर सकूं, इसलिए पार्टी के साथ जुड़ते हैं. त्यामुळे एकनाथ खडसे हे आता लवकरच भारतीय जनता पक्षात औपचारिकपणे प्रवेश करतील. ज्यावेळेला रावेरच्या जागेसंदर्भात चर्चा सुरू होती त्यावेळेला सून विरुद्ध मुलगी अशा प्रकारची लढत इकडे होते की काय अशा प्रकारची चर्चा होती. पण एकनाथ खडसे यांनी पुण्यामध्ये रोहिणी खडसे यांच्यासोबत आपल्या मुलीसोबत शरद पवार यांची भेट घेतली होती आणि त्याच वेळेला त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आपण निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं होतं. यानंतर रक्षा खडसे यांची उमेदवारी रावेरमधून जाहीर करण्यात आली होती लोकसभेकरता आणि त्यापाठोपाठ रक्षा खडसे यांच्या विरुद्ध कोण अशी चर्चा सुरू झाली होती. या सगळ्या दरम्यान एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी आवर्जून बोलायचं टाळलं होतं. तर रोहिणी खडसे यांनी नमूद केलं होतं की मी विधानसभेच्या करता तयारी करते गेला काही काळ आणि लोकसभेकरता मी तयारी करत नाहीये, मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. त्यानंतर हळूहळू असा अंदाज पक्का होऊ लागला की एकनाथ खडसे हे भाजपच्या दिशेने प्रवास करतायत. त्यामुळे एक मोठी राजकीय बातमी आणि या राजकीय बातमी संदर्भातल्या सर्व अपडेट्स तुम्ही news18marathi.com या आमच्या वेबसाईटवर पाहू शकता. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात.